नमस्कार मित्रांनो, श्री मराठी स्टोरीमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. न कळत जुळले प्रेम भाग 30. क्षेत्र कुठलेही असो, पण त्या बाबतीत तिचा अभ्यास अनाकलनीय होता. त्याच्या त्या प्रोत्साहनपर शब्दांना तिने देखील थँक्यू म्हणून प्रतिसाद दिला. सर्व पॅनलने मिळून मुलाखतीनंतरची कार्यवाही पूर्ण करून एक अपॉइंटमेंट लेटर आराध्याच्या हाती सोपवले. आज आराध्याने तिच्या प्रबळ बुद्धीच्या जोरावर अजून एक यशाचे शिखर पार केले होते. तिने सर्वांचे आभार मानून विकासरावांकडे आली. त्यांच्या नजरेत तिच्यासाठी अभिमान आणि प्रेम दोन्ही भावांना स्पष्ट दिसत होत्या. अभिनंदन असे म्हणून त्यांनी तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवला आणि त्यावर प्रतिक्रिया म्हणून आपसुकच तिचे हात त्यांच्या पायांना स्पर्शिले. सुंदरता, बुद्धी आणि संस्कार यांचा संगम जर कुठे पाहायचा असेल ना, तर या क्षणी विकासरावांनी नक्की आराध्याकडे तर्जनी दर्शवली असती. घरी आल्या आल्या शीतलताई यांना मिठी मारून आनंदाने नाचत गात होती आराध्या. अक्षरशः रेखाताईला देखील तिने सोडले नाही. आराध्या म्हणाली, आई मी. शीतलताई म्हणाली, समजले मला, तू यशस्वी झाली, नोकरी मिळाली तुला. तिच्या कपाळावर ओठ टेकवत तिच्या भोवती मायेने विळखा घालत आराध्या म्हणाली, हो आई, मम्मा पप्पांनाही खूप आनंद झाला. पप्पा तर लगेच इथे मला भेटण्यासाठी म्हणून निघायचं बोलत होते, पण मीच नको म्हणाले. उगाच दगदग नको म्हणून. आताच थोड्या दिवसापूर्वी येऊन गेलेत आणि पुन्हा त्यात सुट्ट्या घ्याव्या लागणार म्हणून नको बोलले. तेवढ्यात आदित्य आणि रिया दोघेही आत येत तिच्या भोवती हाताचा विळखा घालून तिला एक साथ मिठीत घेत तिचे अभिनंदन करतात. आदित्य म्हणाला, आता मस्त ट्रीट हवी आहे आम्हाला, आणि तीही आजच. रिया म्हणाली, हो, आणि मी आधीच अजितला सांगून ठेवले बुकिंग करायला. आज आम्ही चूज करणार रेस्टॉरंट आणि तू फक्त पे करणार आहेस. सो गेट रेडी बेब. जवळपास आराध्याला ढकलत आत घेऊनच जात होती की अचानक मागून अभिचा आवाज आला आणि चालत असलेली तिची पावले जागीच थबकली. तो आत येऊन आदित्यसोबत काही गोष्टी डिस्कस करत होता. आराध्याने मागून वळून बघायला आणि अभिने तिच्याकडे बघायला एकच गाठ पडली आणि मग एकमेकात नजरकैद होणे साहजिकच आहे. अचानक सुभद्रा घरात येत सर्वांना आवाज देतात आणि त्याच आवाजाने ह्या दोघांचीही एकमेकांच्या नजरकैदेतून सुटका झाली. सुभद्राव म्हणाले, आज ट्रीट मी देणार. माझ्या मुलीने माझी मान उंचावली आज. तिच्या शिरपेचात आज आणखी एक मानाचा तुरा रोवला गेलाय. सो लेट्स सेलिब्रेट. सुभद्राव सर्वांना उद्देशून बोलतात. रात्री सर्वजण सेलिब्रेशनसाठी पुण्यातील एका प्रसिद्ध पंचतारिका हॉटेलमध्ये येतात, जिथे सुबोधरावांनी आधीच टेबल बुक केले होते. सर्वच जण अगदी सुंदररित्या तयार होऊन आले होते, पण सर्वांची नजर खिळली होती ती आपल्या उत्सवमूर्ती आराध्यावर. आराध्याने ब्लॅक कलरचा पटियाला सूट घातला होता आणि त्यावर रेड कलरची बांधणीची ओढणी, हातात सिंपल ब्लॅक कलर वॉच, केसांची एक साईडने घातलेली सागरवेणी, ओठांना लावलेली लाल चुटूक लिपस्टिक तर खूपच उठून दिसत होती. गळ्यात डायमंड चेन, कानात चमकणारे डायमंड स्टड आणि तिच्या नाकातील तो चमकणारा छोटूसा खडा, तिची नोजपिन तिच्या सुंदरतेत चार चांद लावत होती. हाय, अप्सरा दिसत होती ती, अप्सरा. पण हद्द तर तेव्हा झाली जेव्हा सर्वांनी अभिला बघितले. सर्वजण त्याला बघून शॉक मोडमध्ये गेले होते. कधीही फॉर्मल सोडून इतर कुठलेही कपडे न घालणारा अभि आज चक्क कॅज्युअल लुकमध्ये आला होता. ब्लॅक फुल स्लीव हुडी विथ ब्ल्यू डेनिम, हातात ब्रँडेड वॉच, त्याचा तो क्लासी ट्रिम बियर्ड लुक, बॉडी फिट. हुडीमुळे त्याचे उठून दिसणारे बायसेप्स, कट्स, हाय कमाल, लाजवाब दिसत होता अगदी. बरं, त्याच्या कॅज्युअल लुक मागे एकच व्यक्ती होती, आपली आराध्या. भूतकाळ त्याचे झाले असे. सायंकाळी घरी डिस्कशन चालले होते की डिनरसाठी कोण कुठला आउटफिट विअर करणार, आणि त्या डिस्कशनमध्ये आदित्यने सांगितले की अभि फॉर्मल सोडून कुठलेही ड्रेस विअर करत नाही. त्यामुळे सर्वजण मिळून अभिला कॅज्युअल ड्रेसअप करण्यासाठी विनवणी करत होते, पण साहेब मात्र अडून बसलेले की ते कॅज्युअल ड्रेस अप करणार नाहीत. मग काय, आपल्या आराध्याने तिचं लास्ट कार्ड ओपन केलं आणि आदित्यला म्हणाली, अरे त्यांना कॅरी करता येत नसेल, इट्स ओके,
त्यांना कॅज्युअल सूट नसतील होत. कसं आहे ना, सर्वच जण तुझ्यासारखे नसतात ना. तुला हर एक प्रकारची ड्रेसिंग स्टाईल सूट करते. यू आर सच अ जेम. बस इतना काफ़ी था अपने सोए हुए शेर को जगाने के लिए. तिच्याकडे बघत अभि चचपडत रूममध्ये निघून गेला. त्याच्या रिॲक्शनने आराध्याला तिचा तीर निशाण्यावर लागलाय हे समजायला वेळ लागला नाही. अभि म्हणाला, समजतास का स्वतःला? मला कॅज्युअल कॅरी करता येत नाही काय? दाखवतो तुम्हाला आज कॅज्युअलमध्ये कोण जास्त स्मार्ट दिसतं. मी की आधी. बी रेडी फॉर सरप्राईज मिस आराध्या पाटील. युअर डेव्हिल इज कम विथ कॅज्युअल. वर्तमान. पार्किंगमध्ये कार पार्क करून सर्वजण हॉटेलच्या दिशेने निघाले. वयस्क मंडळी सर्व पुढे निघाली आणि आपली बाकीची गँग त्यांच्या मागून धीम्या गतीने हसत खेळत निघाली. रिया, अजित आणि आदित्य तिघेही त्यांच्यात मशगूल होते आणि आपले अभि आणि आराध्या चेहऱ्यावर छानशी स्माईल ठेवून त्यांचा चाललेला गोंधळ, त्यांची मस्ती एन्जॉय करत होते. अभि म्हणाला, सो कॅज्युअल सूट्स मी राईट? एक नजर आराध्याकडे टाकून तिला विचारतो. आराध्या म्हणाली, मी कधी म्हणाले असं? अभि म्हणाला, तुमचे डोळे बोलतात. ज्या पद्धतीने तुम्ही माझ्याकडे बघत होता तेव्हाच कळालं मला. आय कॉन्टॅक्ट कमालीचा होता त्यांचा. आराध्याने दुसरीकडे टर्न होऊन हलकेच आपली जीभ चावत डोळे बंद केले. आराध्या मनातच म्हणाली, खरंच कॅज्युअलमध्ये खूप हँडसम दिसताय अभिषेक तुम्ही. अभि म्हणाला, माझी तारीफ माझ्यासमोर केली तर आवडेल मला. मनातलं ओठावर तरी आणा. तिच्या नजरेला नजर देतच बोलतो. आराध्या म्हणाली, ब्लॅक सूट्स यू. अभि म्हणाला, इट्स नॉट ब्लॅक, इट्स पेबल ब्लॅक. आराध्या म्हणाली, नॉट अगेन अभि. कुठून शोधून आणतात असले कलर? त्यातला एकही ऐकलेला नाही आहे मी. बट एनिवे कॅज्युअलमध्येही खूप छान दिसता तुम्ही. अभि म्हणाला, थँक्स फॉर द कॉम्प्लिमेंट. थोडा तिच्या पुढे अभिने झुकत बोलतो आणि तीही त्याला हसून दाद देते. तसा तर अभि पण तिला बघून फ्लॅट झाला होता. तिच्या ड्रेसिंगमधली एक गोष्ट त्याला खूप आवडायची. तिची नाजूक नोजपिन, तिच्या नाकातील खडा त्याला सहज आकर्षित करायचा. अभि म्हणाला, तुम्ही विअर केलेला चारकोल ब्लॅक कलर पटियाला सूट खूपच छान दिसतोय. आराध्या म्हणाली, थँक्यू. अभि म्हणाला, मग हॅप्पी ना? आराध्याकडे बघत बोलतो. प्रतिसाद म्हणून आराध्या फक्त डोळ्यांच्या पापण्यांची उघडझाप करते. अभि म्हणाला, सो कधी जॉईन करताय? आराध्या म्हणाली, मे बी नेक्स्ट वीक. ऑन दिस सॅटर्डे आय हॅज ॲन अपॉइंटमेंट विथ अ डॉक्टर फॉर रुटीन चेकअप, सो दॅट्स वाय. अभि म्हणाला, ओके गुड. पण चेहऱ्यावर मात्र निराशेने दाट धग. बट हे स्टील प्रिटेंड दॅट ही इज ओके विथ इट. अभि मनातच म्हणाला, एवढा लेट? गॉड. आराध्या, तुम्हाला बघायची सवय झाली आहे आता. इट्स मंडे म्हणजे आता मला 1 वीक वाट बघायला लागणार. आराध्या मनातच म्हणाली, मिस्टर डेव्हिल, चेहरा बघा कसा झालाय आणि म्हणताय की काही हरकत नाही. पुढे विषय कसा वाढवायचा याचं विचारात दोघेही हॉटेलमध्ये कधी पोहोचतात त्यांनाच कळत नाही. सर्वजण हवं नको ते ऑर्डर करत डिनर एन्जॉय करतात. डिनर झाल्यावर सर्व निघत होते की अभि साऱ्यांसमोर येऊन उभा ठाकला. अभि म्हणाला, कुठे निघाले? अरे अजून एक सेलिब्रेशन बाकी आहे. चला माझ्या मागे. सर्व त्याच्याकडे आश्चर्याने बघत असतात. अभि म्हणाला, अरे असे काय बघत आहात सर्वजण? आय सेड फॉलो मी. त्याने थोडे डोळ्याने दटावल्यावरच सर्व शांत होऊन त्याच्या मागे चालू लागले. चालत चालत अभि बाहेर हॉटेलच्या लॉनमध्ये पोहोचला आणि हे सर्वजणही त्याच्या मागे तिथे पोहोचले. लॉनमध्ये सर्वत्र काळोख होता, त्यामुळे कोणाला काही समजत नव्हते. आदित्य म्हणाला, भाई इथे काय आहे? काय सरप्राईज आहे? बोल ना प्लीज. आदित्य वैतागून अभिला विचारतो. अभि म्हणाला, जरा वेळ थांब, कळेल किती ती घाई. ज्यांच्यासाठी सरप्राईज आहे त्या तर शांत आहे. अभिने एक नजर आराध्याकडे टाकत बोलला. आराध्या म्हणाली, तसं नाही. मनातच म्हणाली, आय एम ऑल्सो एक्सायटेड टू सी व्हॉट आर यू डन फॉर मी. आराध्या अभिकडे बघत बोलतो. अभि वेटरकडे बघून हलकेच इशारा करतो आणि तसे त्या लॉनमधील सर्व अंधार नाहीसा होतो. काय असेल सरप्राईज बघूया पुढील भागात. हा भाग कसा वाटला नक्की कळवा.
व्हिडिओ आवडल्यास शेअर करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.